केमिकल पील म्हणजे काय असतं? एखाद्या सापाने जेव्हा तो काट टाकतो, तर तो अजून तरुण दिसायला लागतो किंवा त्याला एक तुकतुकी येते. सिमिलर प्रिन्सिपल हे केमिकल पीलमध्ये वापरलं जातं. ज्या डेड लेयर्स असतात त्या काढून टाकल्या जातात आणि स्किनला रिजनरेशनसाठी स्टिम्युलेट केलं जातं. याच्यामध्ये जनरली एक माइल्ड ॲसिड असतं, जसं की सॅलिसिलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड आहे, AAA आहे. अशा प्रकारचे ते ॲसिड्स वापरले जातात आणि एकदम माइल्ड प्रमाणात असतात. तर हे कशासाठी करायचं असतं? एक तर रिज्युव्हिनेशनसाठी, म्हणजे स्किन चांगली दिसावी याच्यासाठी आपण करतो. स्किनची काळजी घ्यावी याच्यासाठी केलं जातं. मेलॅझ्मा किंवा डार्क स्पॉट्स असतात किंवा पिगमेंटेशन झालेलं असतं त्याच्यासाठी केलं जातं किंवा खूप खड्डे असतात त्याच्यासाठी केलं जातं. साधारणतः किती सेटिंग लागतात? साधारणतः नॉर्मल स्किनला 6 ते 8 सेटिंग तुम्हाला लागू शकतात. 2 ते 3 आठवड्याचा त्याच्यामध्ये गॅप ठेवावी लागते. पोस्ट केमिकल पिलिंग काय काय प्रिकॉशन्स घ्यायला लागतात? सनस्क्रीन वापरावं लागतं, आपल्याला मॉइश्चरायझर वापरावं लागतं. त्याचे ॲडव्हान्टेज काय होतात? तर स्किनचा टर्नओव्हर रेट वाढतो आणि स्किन खूप चांगली दिसायला लागते. कुठलं पील कशासाठी वापरावं? ग्लायकोलिक ॲसिड पील हे ग्लोसाठी वापरतात. तुम्हाला ग्लो पाहिजे असेल, इन्स्टंट ग्लो दिसायचा, एखाद्या पार्टीला जाऊन तुम्हाला ग्लो करायचं असेल, तेव्हा आपण ग्लायकोलिक ॲसिड पील वापरतो. लॅक्टिक ॲसिड पील हे जनरली ॲक्ने जेव्हा होतात त्याच्यासाठी वापरलं जातं. तर असे वेगवेगळे इंडिकेशन्स आहेत. त्याच्यासाठी आपण रिकमेंडेड केमिकल पील्स करतो.